श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आता या क्षणापासून तुझ्या जीवनात उत्तम काहीतरी येत आहे, जे तुझ्यासाठी अत्यंत आनंददायक आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे प्रार्थना करून ते मागू इच्छिता, ते तुम्हाला दिल्या जाते. अगदी सहजतेने ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. निश्चिंत रहा आणि पुढील काही मिनिटे हा संदेश ऐका. जेव्हा काही गोष्टी तुमच्या मार्गात येतात, तेव्हा समजून जा की देवाची दिव्य दृष्टी तुमच्यासाठी, तुमच्या घरी, तुमच्या परिवारावर येत आहे. त्यामुळे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करत आहात जे तुम्हाला कठीण वाटत आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही आनंद घेऊन आलेला दिवस आहे. तुम्ही आज ज्या कार्यांना हात लावाल ते कार्य पूर्णत्वास जाईल आणि तुम्ही त्याचे यश, त्याची आनंदाची, यशाची चव चाखाल. देव म्हणतात, माझ्या मुला, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे. तुझ्या आयुष्यातून मी ते सगळं काही कापून काढत आहे जे तुझ्यासाठी त्रासदायक आहे. ज्याप्रमाणे एखादे काटेरी झाड तुमच्या अंगणात अचानकपणे उगवल्यास तुम्ही त्याचा नायनाट करण्यासाठी ते उपटून बाहेर टाकून देता, त्याचप्रमाणे जर तुमच्या आयुष्यातील त्या काही गोष्टी बाजूला काढायच्या आहे, तर तुम्हाला ते प्रयत्न करावे लागेल. देव तुम्हाला मार्ग दाखवतील, पण तुम्हाला त्यावर चालावे लागेल. खूप काही अशा समस्या आहेत ज्यातून बाहेर पडण्याचे मार्ग देव तुम्हाला क्षणोक्षणी दाखवत आहे, पण तुम्ही त्यावर विचार केला पाहिजे. तुमच्या समस्या काय आणि तुम्हाला काय चांगले आहे याकडे लक्ष पुरवा. तुमच्या समस्यांचा अंत करण्यासाठी तुमचा देव तुम्हाला साथ देत आहे. विसरू नका की देवाचे अफाट अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे. मग ते तुमच्या जीवनाला आनंद, उत्साह आणि प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आले आहे. माझ्या प्रिय बाळा, जेव्हा जेव्हा मी तुमच्या पुढे येतो आणि माझी उपस्थिती तुमच्या समोर असते, तेव्हा तुम्ही मनातील त्या गोष्टी सांगा. ते सर्व काही सांगा ज्यामुळे तुम्ही दुःख, चिंता, क्लेश आणि खूप काही त्रासातून बाहेर पडाल. ते आशीर्वाद मागा जे तुम्हाला हवे आहेत. त्यासाठी मनोमन प्रार्थना करा आणि तुम्ही पाहाल की ते तुमच्या समोर असेल जे तुम्हाला हवे आहे. मग ती एखादी नोकरी असो, एखादे कार्य असो, एखादे यश असो किंवा तुमचे ते आवडते नाते असो, ते देखील घट्ट करणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाची प्रार्थना मनोभावे करता, तेव्हा येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी येत असतात. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता अशक्य गोष्टी शक्य केल्या जाणार आहे. माझे आशीर्वाद तुमचे जीवन परिवर्तन करणारे आहे. चिंता, क्लेश, दुःख आणि खूप काही त्रास तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात येत आहे. विश्वास ठेवा की देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. देव म्हणतात, बाळा, तुझे भाग्य तुला उजळायचे आहे ना? मग हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकला पाहिजेस. हा तुझ्यासाठीच निर्माण झालेला संदेश आहे. याला चुकूनही दुर्लक्षित करू नको. आज ऐकू, उद्या ऐकू असे करून टाळू नकोस. आता या क्षणाला हा संदेश संपूर्ण ऐकून घे. देव म्हणतात, बाळा, तुझ्या जवळच्याच लोकांनी
तुझ्याशी काही गोष्टी शत्रुत्व केले आहे, पण तू हे जाणतो का की त्यांनी ते कट कारस्थान का रचले आहे? कारण तुझ्याजवळ त्या गोष्टी आहेत ज्या त्यांच्याकडे नाहीत. त्यांना तुझे ते अधिकार हवे आहेत. त्यावर ते आपला अधिकार गाजवू इच्छितात. तुझ्याकडे जे काही धन आहे, जे काही तुझी मिळवणूक आहे, त्यावर ते आपला अधिकार दाखवू इच्छितात. पण तू त्यासाठी खूप काही परिश्रमांनी ते सर्व काही आपल्या प्रयत्नांनी मिळवले आहे हे ते विसरले आहेत. त्यांना कदाचित तुझ्या सर्व काही जीवनाची कल्पना देखील नाही की तू कशा प्रकारे सर्व काही करत इथपर्यंत पोहोचला आहेस. आज जे जे कुणी तुला पाहतात ते फक्त तुझ्या वरचा भाग पाहून तुला खूप काही श्रीमंत, आनंदी आणि खूप काही भरभराटीने भरलेला व्यक्ती पाहतात. पण तुम्ही कोणत्या संघर्षातून आला आहात, तुम्ही कोणते दुःख पाहिले आहे, तुम्ही कोणत्या संकटांचा सामना केला आहे, तुम्ही किती आपल्या कार्यात प्रयत्न केले आहेत आणि त्यामुळे तुम्ही आज हे स्थान प्राप्त केले आहे, याची त्यांना जराही चिंता नाही किंवा त्यांना त्या गोष्टीचा लवलेश देखील नाही. देव म्हणतात, बाळा, त्यामुळेच ते शत्रू तुझ्यावर खूप काही जळण भाव ठेवतात आणि तुझ्यावर ईर्ष्याभाव दाखवतात. त्यामुळे ते तुझ्याकडे असलेले अधिकार हिसकावून नेण्याचा प्रयत्न जरी करत असले तरीही देवाचा न्याय तुझ्यासोबतच घडणार आहे. कारण तू देवाचा प्रामाणिक बाळ आहेस. जेव्हा देव पाहतात की तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या कष्टाने, आपल्या खूप काही कर्तव्याने ते सर्व काही निर्माण करता, तेव्हा ते तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जेव्हा कुणाची संपत्ती लुबाडू इच्छितात, कुणाला दारिद्र्य बनवण्यासाठी त्याच्याकडून ते हिसकावून घेऊ इच्छितात, तेव्हा देव त्यांची साथ देत नाहीत, कारण ते चुकीचे असते. देव म्हणतात, देवाचा न्याय होणार. कारण जेव्हा तुमच्या कर्माची फळं कुणीतरी चाखण्यासाठी चोरून दडून बसले आहे, तेव्हा ते काय देवाला दिसणार नाही? होय, ते देवापासून काहीही लपलेले नाही. तेव्हा निश्चिंत रहा. तुम्ही तुमच्या कर्माचे सर्व काही आनंद प्राप्त करणार आहात. ते तुमच्या जवळून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही किंवा लुबाडू शकत नाही. कोणी कितीही प्रयत्न जरी केलेत तरीही ते तुमच्या जवळून काहीही काढून घेऊ शकत नाही. कारण देवाने येणाऱ्या सर्व आशीर्वादांवर तुमचे नाव कोरले आहे. जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात, तर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. माझी ऊर्जा प्राप्त करत आहात, म्हणूनच तुम्ही माझे प्रिय आहात. देव म्हणतात, मी माझी ऊर्जा त्यांनाच प्रदान करतो जे सत्याच्या मार्गावर चालतात, जे नियमित आपल्या कर्मांना न चुकवता गती प्रदान करतात, चांगल्या कर्मांमध्ये मन रमवतात, अधिक आशेपेक्षा कुणाला मदत करता येईल याकडे लक्ष पुरवतात. जर तुम्हीही हे सर्व गुण संपन्न असाल तर मी तुमचा देव आहे आणि तुम्ही माझे प्रिय बाळ आहात, हे विसरू नका. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे कार्य अफाट आणि अनंत आणि अविरत आहे. जर तुम्ही एखादी गोष्ट देवापुढे मांडली आहे, तुम्हाला न्याय हवा आहे, तर न्याय होईल. नक्कीच तुमच्यापासून काही हिरावून घेणाऱ्यांना तुमच्या त्या कार्यापासून दूर केले जाईल. देव म्हणतात, बाळा, जे कोणी शत्रुत्व करू इच्छितात, शत्रू म्हणून तुमच्या आयुष्यात प्रवेश करू पाहत आहेत, त्यांना सर्वांना त्या शिक्षेला सामोरी जावे लागेल.
कारण चुकीला माफी नाही. कधीकधी ज्या चुका माफ करण्यासारख्या असतात त्यांना आम्ही देव माफ करतो, पण कधीकधी कोणी इतरांचे हिसकावून घेऊ इच्छितात त्या ठिकाणी आम्ही त्यांना माफी देत नाही. बाळा, आमचे आशीर्वाद हे तुमचे जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद आहे. कारण तुमच्या आयुष्यात ते सर्व काही दुर्लभ तुम्ही प्राप्त करावे. तुम्ही जे कष्ट घेत आहात त्यातून तुम्हाला मोठे यश संपादन व्हावे यासाठी देवाचे आशीर्वाद येत आहेत. तुम्ही त्या अद्भुत चमत्कारांना आपल्या दिशेने आकर्षित करू शकाल, कारण ते सर्व काही तुमच्यासाठी घडल्या जात आहे. आताही विचार करणे थांबवा आणि कृतीकडे लक्ष पुरवा. कारण कृती केल्या गेली तर कार्य घडेल, कार्य घडेल तर ते कर्म होईल आणि कर्मातून तुम्हाला फळाची प्राप्ती होईल. देव म्हणतात, ज्याप्रमाणे तू विश्वासाने माझे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करणारा तुझा देव आज तुझ्या पुढे उपस्थित आहे. तू तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा माझ्या पुढे व्यक्त करू शकतोस, कारण येणारे आशीर्वाद हे तुझ्यासाठी कल्याणकारी आहेत. बाळा, मी कधीही तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाही. तुम्ही मागील काळात खूप काही रडला आहात, कारण काही गोष्टींमुळे तुम्हाला खूप काही ताण तणाव सहन करावा लागला आहे. मला माहीत आहे ती ऊर्जा वाईट आहे. त्या वाईट ऊर्जेपासून तुम्हाला निरंतर दूर ठेवण्यासाठी माझे आशीर्वाद कार्य करत आहे. जेव्हा तुमच्या मनातून त्या निराशा निघून जातील तेव्हा आशा तुमच्या मनात प्रवेश करतील. त्या आशा ठेवा, कारण मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी कुठेतरी काहीतरी नवीन आनंद तयार केला जात आहे. बाळा, मी तुझा देव आहे. तुझ्या खोल मनातील विचारही माझ्यापासून लपलेला नाही. जे कोणी आपले प्रेम, आपुलकीचे संबंध आणि त्या प्रेमातील गोडवा प्राप्त करू इच्छितात त्यांच्यासाठी त्यांचे प्रेम अधिक वाढू लागेल. त्यांचे सुसंवाद अधिक वाढतील. त्यांच्या नात्यात तो घट्टपणा आणि ते सुसंवाद प्राप्त करण्यासाठी होय देवा मी तत्पर आहे असे लिहा. बाळा, जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात त्याचा अनुभव घ्याल. जे कोणी अनुभव करण्यासाठी तत्पर आहेत त्यांनी त्या देवाचे धन्यवाद मानायला विसरू नका. कारण तुम्हाला प्राप्त होणारी नाती हे देवांकडूनच प्राप्त आहे. देवांचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी येत आहेत. विसरून जा काही नात्यांना जी तुमच्यासाठी कधीच नव्हती आणि कधीच नाहीत. कारण त्या नात्यापासून जर तुम्हाला त्रासच उद्भवत होता, खूप काही क्लेश निर्माण होत होते, मग ते नाते तुमच्यासाठी फक्त मागील कर्माचे भोग होते हे मानून तुम्ही त्या नात्यांना विसरावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात. देव म्हणतात, ज्या क्षणाला तुम्ही तुमची ती नाती गमावाल तेव्हा तुम्ही अधिक आनंदी राहणे सुरू कराल आणि तुम्ही एक आध्यात्मिकतेकडे लक्ष पुरवावे. कारण जर तुमच्या या संसारात तुम्हाला कुणीच आपलेसे वाटत नाही, कारण त्यातून तुम्ही आता तो निरोप घेतला आहे. जर तुमचे मन तुम्हाला तिथे रमवता येत नसेल, ते नाते खूप काही दूर गेलेले असतील, तर आता तुमच्यासाठी एकच भगवंताचे नामस्मरण करणे आणि आपले कर्म करत पुढे जाणे आहे. देव म्हणतात, कधी कधी इच्छा अपुऱ्या राहतात, कारण त्याची काही कारणे असतात. देव तुम्हाला कुठल्या तरी मोठ्या मार्गावर
नेऊ इच्छितात ते त्यांनाच मिळते ज्यांची खूप काही शक्ती असते. देव म्हणतात, बाळा, जर काही लोक आपल्या नात्यांना विसरले आहेत किंवा काही कारणांमुळे ते त्यांच्या नात्यांना गमावून बसले आहेत, तर चिंता करणे व्यर्थ आहे. कारण ते नात्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा त्या काळापुरताच समजावा आणि आपले जीवन पूर्ववत आनंदी जगणे सुरू करावे. आपला आनंद कशात आहे तो शोधण्यास सुरुवात करावी. जर तुम्हाला एखाद्या कार्यात मन लागत असेल तर ते कार्य सुरू करावे, अन्यथा तुम्ही देवाकडे वळू शकता. देव तुम्हाला तो अध्यात्माचा मार्ग दाखवू इच्छितात की तुम्ही या अध्यात्मात आल्यावर तुम्ही ते सर्व काही जे तुम्हाला त्रासदायक आहे ते विसरण्यासाठी अगदी सोपे आणि सहज होऊन जाते. देव म्हणतात, जो मला एकरूप होतो तो सर्वांच्या पलीकडे जातो. देव म्हणतात, मी त्याच्यासाठी ते सर्व काही करीन जो फक्त माझा होईल. ध्यान, नाम, जप करत असताना ज्यांचे कुणाचे एकाग्र मन होत असेल, त्यांना माझी अनुभूती करायची असेल, त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांचा अभ्यास निरंतर करत राहावा. त्यामुळे ते अधिक देवाचे प्रिय होतील. कारण तुम्ही अध्यात्माकडे वळला आहात. तुम्ही नाम, जप आणि ध्यान करत आहात. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल. तुम्ही अधिक सकारात्मक होऊ लागाल. तुमच्याकडून जे काही काढून घेण्यात आले आहे त्याबद्दल तुम्हाला खेद किंवा शंका वाटणार नाही. देव जे करत आहे ते तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा. होय देवा, मी सहमत आहे. देव तुमच्यासाठी निरनिराळे अत्यंत शुभ असे फळं घेऊन आले आहेत. जर तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर असाल तर चमत्कार घडतील जे तुम्हाला अत्यंत शुभ फळं देतील. कारण तुम्ही त्याची प्रतीक्षा करत आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कर्माची प्रत्येक फळं ही प्रत्येकाला भोगावी लागतात. मग चांगल्या कर्मातून चांगलेच निर्माण होते आणि वाईट कर्मातून वाईटच निर्माण होते. तेव्हा लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही कराल तेच तुम्हाला दिल्या जाणार आहे. तेव्हा निरंतर शुभ कर्म करणे हे मी तुम्हाला मार्ग दाखवील. बाळा, जर तुम्ही माझ्या वचनांवर विश्वास ठेवत असाल, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर जर तुमचा विश्वास असेल तर आत्ताच होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप करा. देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही आणि देवाचा दिव्य प्रकाश तुमच्या आयुष्यात निरंतर राहून तुमची काळजी मुक्त होता आणि तुम्ही अधिक आनंदी प्रवासासाठी पुढे जाऊ लागता. पुढे जात असताना तुम्हाला देवाच्या पाऊल खुणांवर चालायचे आहे. कारण देव तुम्हाला मार्ग दाखवत आहे. देवाच्या पाऊल खुणांवर चालत असताना, सत्याच्या मार्गावर चालत असताना कधी काही कठीण वाटले तरीही घाबरून जाऊ नका. कारण तोच मार्ग तुमच्यासाठी देवाने निर्माण केला आहे. इथून पुढे जात असताना तुमचे ध्येय निश्चित करा. तुमच्या कुटुंबासाठी तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या आई वडिलांसाठी तुम्हाला काय करायचे आहे हे तुम्ही ध्येय निश्चित करा आणि आपली पाऊले विश्वासाने पुढे टाका. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या प्रेमळ नात्यासाठी जे काही करू इच्छिता ते करत पुढे जा. कारण तुम्हाला ते आनंद, उत्साह, प्रगतीचे मार्ग, आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीचे आशीर्वाद
देव देत आहे. जो कोणी आपल्या कर्मात ते सर्व काही प्राप्त करू इच्छितो त्यांनी होय म्हणावे आणि काही तासातच तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल. जेव्हा देव तुम्हाला ती भरभराट विपुलता देऊ इच्छितात तेव्हा तुम्हाला सहज वाटत असेल की इतक्या लवकर काय शक्य आहे. पण बाळा, देवासाठी सर्व काही अशक्य गोष्टीही शक्य आहेत हे विसरून जाऊ नका. कुठल्याही क्षणी चमत्कार घडणार आहे. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुमच्या मार्गात पाठवल्या जात आहेत. कदाचित तुम्हाला असे वाटत असेल की ते अद्भुत आहे, ते चमत्कारिक आहे, पण देवाने ते तुमच्यासाठी निश्चित केले आहे. मग आता निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. कुणीतरी येऊन तुमची अलगद मदत करेल या भरवशावर कधीही राहू नका. कारण तुमचे कर्म हे तुमची साथ देणार आहे. त्यामुळे आपल्या कर्मात अधिक मन लावा. ते प्रयत्न करा, कारण देव प्रत्यक्षात तुमच्या हृदयातून तुमच्याशी बोलत आहेत. या क्षणालाही तुमच्या हृदयातील देव तुमच्या समोर प्रगट होऊन या संदेशातून तुमच्याशी माध्यमाद्वारे प्रगट होऊन तुमच्या समोर तुमचे विचार, तुमचे प्रश्न घेत आहे. देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुम्ही तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य, पवित्र, तेजस्वी संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुम्ही तुमची भरभराट आकर्षित करत आहात. देव तुमच्या समस्यांचा अंत करत आहेत. जर तुम्ही आपल्या वेदना हारू इच्छित असाल तर आत्ताच देवाला प्रार्थना करा की हे स्वामी राया, माझ्या आयुष्यातून ते कटू, ते सर्व काही त्रासदायक काढून टाका आणि मला त्यातून मोकळे करा. होय, तुम्ही ते आशीर्वाद प्राप्त कराल, कारण तुम्ही देवाला मनोभावे प्रार्थना केली आहे. प्रार्थना स्वीकार केली जाते. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण केल्या जाते. फक्त तुम्ही विश्वास ठेवा. विश्वास केला की तुमच्यासाठी ते घडू लागेल जे तुम्हाला हवे आहे. मग निश्चिंत रहा, काळजीमुक्त रहा. तुमच्या वेदना, तुमचे दुःख आणि ताणतणाव संपवण्यासाठी देवाचा हा दिव्य प्रकाश, देवाचा हा दिव्य संदेश तुमच्या पुढे आला आहे. तुम्ही निश्चिंत असावे म्हणून देवाने या संदेशाची योजना करून तुमच्या पुढे पाठवली आहे. त्याचा मनोमन स्वीकार करणारे स्वामी प्रिय बाळ आहेत. स्वामी प्रिय बाळांना जे जे काही हवे आहेत ते स्वामी आशीर्वादांच्या रूपात प्रदान करोत. त्यांच्या आयुष्यातील संकटे, त्रास, क्लेश, ते त्रासदायक शत्रू आणि त्या शत्रूंच्या योजना देव आपल्या आशीर्वादाने नष्ट करोत. कारण जेव्हा देव येतात त्या ठिकाणी अंधकार राहत नाही. देवाचा दिव्य प्रकाश त्यांच्या आयुष्यात निर्माण होतो आणि समस्या संपू लागतात. तेव्हा सर्व काही देवाच्या स्वाधीन करा. आनंदी राहा, आनंदी जगा. देवाचे नाम जप करत राहा. नाम जपामुळे तुम्ही अधिक स्वतःला प्रसन्न करू शकाल. विश्वासाने श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी आणि आरोग्यदायक आशीर्वाद मिळोत. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.